आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या। अमरावतीच्या तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरात बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली आहे। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू पुन्हा आक्रमक झालेत। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आक्रमक झालेत। अन्नत्याग आंदोलनाआधी संत गाडगेबाबा मंदिरापासून ते तुकडोजी महाराजांच्या समाधीपर्यंत बाईक रॅली काढली आणि 20,000 शेतकरी आणि कार्यकर्ते यात सहभागी झाले। मराठवाड्यामधील एका व्यक्तीचा मेसेज आलाय। 6 महिन्यांपासून पगार नाहीये। मुख्यमंत्र्यांना तो मेसेज पाठवला, त्यावर ओके असं उत्तर आलंय। तो बिस्किटावर जगतोय आणि कारवाई काहीच नाहीये। अजितदादा आणि कलेक्टरचा पगार कधी थांबला नाही। बच्चू कडूंचा सरकारवर हा निशाणा। वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जाला विरोध। अबादा पवनचक्की प्रकल्पाच्या शिवाजी थोपटे आणि सुनील शिंदे यांचा विरोध। बीडच्या विशेष न्यायालयामध्ये शपथपत्र दाखल झालंय। तर बीड दहशतमुक्त करण्यासाठी पोलीस अधीक्षकांची विशेष मोहीम। गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी 17 मोठ्या कारवाया। 5 महिन्यात मकोका आणि एमपीडीए या तब्बल 17 कारवाया। धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या जागेवरून वर्षा गायकवाड आक्रमक झाल्यात। कुर्ल्यात वर्षा गायकवाडांच्या उपस्थितीमध्ये जनआक्रोश मोर्चा। मदर डेअरीची जागा धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे। चंद्रहार पाटील उद्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। तर उद्या ठाण्यामध्ये 5,000 कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत ते प्रवेश करतील। वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या फोनची तपासणी झाली पाहिजे, ट्विट करत अंजली दमानी यांची मागणी आहे। 227 मुंबई पालिका वॉर्डांचा मनसेचा अहवाल तयार झालाय। गटाध्यक्षांचा लेखाजोखा देखील राज ठाकरेंकडे सुपूर्द। तर मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघाच्या विभाग अध्यक्षांच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत हा अहवाल सुपूर्द करण्यात आला। आणि आता महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। कर्ज थकवल्यास तात्काळ संचालक मंडळ बरखास्त होणार आहे। साखर कारखानदारांसाठी नवीन कडक नियम। 31 साखर कारखान्यांची एनसीडीसी कडून घेतलेल्या कर्जाची परतफेड नाही आणि संचालकांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्यात येणार आहे। मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरण ईडीकडून डिनो मोरियासह 8 जणांना समन्स तर पुढील आठवड्यामध्ये चौकशीसाठी बोलावल्याची माहिती आहे। 65 कोटींच्या कथित गैरव्यवहारात ईडीची कारवाई झालेली आहे। विशाळगडावर रेहान मलिक बाबा दर्ग्याचा उरूस। तर जिल्हा प्रशासनानं परवानगी नाकारल्यानंतर देखील उरूस। भाविकांच्या गाड्यांची कसून तपासणी। रायगड जिल्ह्यामध्ये 9 जूनपासून 23 जून दरम्यान जमावबंदी लागू। किल्ले रायगड परिसरामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जमावबंदीचा निर्णय। आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे। भारताच्या टपाल विभागाकडून नवीन डीजीपीन ही प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे। अचूक आणि वेगानं सुविधा पोहोचवण्यासाठी टपाल विभागाचं हे मोठं पाऊल आहे। विठ्ठल रुक्मिणी मातेची टोकन दर्शन व्यवस्था अंतिम टप्प्यात आली आहे। 15 जूनपासून टोकन दर्शन प्रणालीची चाचणी असेल। टोकन दर्शनाच्या माध्यमातून दिवसभरात 1200 भाविकांना दर्शन घेता येईल। तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये मुख्य गाभाऱ्यामधील शिळांना तडे गेलेत, त्याला आधार म्हणून लावलेत लोखंडी बार। चोपदार दरवाजात देखील आधार म्हणून लोखंडी फ्रेम। शिवराज्याभिषेक दिनी कर्नाटक सरकारकडून शहाजीराजे भोसलेंच्या पुतळ्याची 6 कोटींचा निधी। तर कर्नाटक सरकारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडून निधी सुपूर्द करण्यात आला आहे।